नमस्कार मंडळी. सुपारीची बाग व शेती या व्हिडिओला तुमचा खूप खूप प्रतिसाद लाभल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. त्याचं थोडंसं कंटिन्युएशन मला तुम्हाला दाखवायचं होतं. तर इथे सुपारीची झाड आहे, त्यातलं सुपारी खाली पडलेलं आहे आणि ते पडून तिथेच फुटवा आला आहे, त्याला रुजलेली आहे, ते तुम्हाला दाखवायची आहे. सुपारी इथे ही रुजली आहे, हे नॅचरली अशी रुजते, ते तुम्हाला दाखवायचं होतं. ही आहेत नारळांची रोपं. ह्यांना 3x3x3 आकाराचे खड्डे खोदून ही रोपं लावली जाणार आहेत. 2 झाडांमध्ये किमान 8 मीटर अंतर असायला हवे. तर इथे एक चमत्कार आम्ही पाहतोय. एका नारळाला 2 रोपं आलेली आहेत. हे रेअरली होतं. हे आमच्या बागात असं फर्स्ट टाईम झाल्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झाला. आणि ह्या 2 जुळ्या रोपांना आम्ही ह्या जागेवरती लावलं आहे. बघू मोठं झाल्यावर ते कसं दिसणार आहे याची खूप उत्सुकता आहे आम्हाला. तर आज आम्ही बघणार आहोत नारळांची काढणी कशी केली जाते. जशी सुपारींची काढणी सुपारी काढायच्या यंत्राने केली जाते, तशीच नारळांची काढणी पण नारळ काढायच्या यंत्राने केली जाते. तर इथे काका नारळ काढत आहेत. नारळ काढायच्या यंत्राच्या सहाय्याने ते वर चढले आहेत. नारळांची काढणी सुरू आहे. सविस्तरपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल की नारळाचं झाड जर सुकत आलं असेल, मरत आलं असेल, तर त्याला औषध पाणी कसं द्यायचं. इथे हा आहे आमचा बोका. म्याव म्हण. तर आमच्या या नारळाच्या झाडाला कीड लागली आहे. काका ह्या माडावरती औषध घालायला चढले आहेत. कीड लागलेली कशी समजते, तर वरून त्याची येणारी फांदी करपायला लागते, म्हणजेच सुकायला लागते. म्हणून कधीही नारळ झाडाच्या वरच्या फांदीवर लक्ष ठेवलं पाहिजे. तर नारळाच्या झाडाला कीड कशी लागते. झाडाच्या शेंड्यातून गेंडाभुंगा आत शिरतो. त्याला आतली गादी खूप गोड लागते, म्हणून आतली गादी खात राहतो. ज्या गादीतून झाडाला खत पाणी मिळतं, तीच गादी खाल्ल्यामुळे माडाला येणारी नवीन सुई मरायला लागते आणि हळूहळू झाडही मरतं. आणि हेच या माडाबाबतीतही झालंय. आता पुढचा प्रश्न, मग ही कीड मारायची कशी. नारळाच्या झाडावर चढून फवारणी करणे कठीण असल्याने झाडाच्या खोडातून औषध खते देणे ही आधुनिक आणि सोपी पद्धत आहे. हमला 550 म्हणून औषधाचं नाव आहे. तर हे औषध 1 लिटर पाण्यात 5 ml घालून ते मिक्सचर झाडाच्या मध्यभागातून घातलं जातं. काका आता झाडाच्या मध्यभागातून औषध घालत आहेत. हमला 550 हे ते औषध आहे जे कुठल्याही शेतीच्या वस्तू मिळणाऱ्या दुकानातून तुम्हाला अवेलेबल होईल. काढलेल्या नारळांपैकी हे सुकलेले नारळ आहेत, जे मध्यभागातून फोडून ते सुकवले जातात. मग या सुकवलेल्या वाट्यांचं आम्ही तेल काढतो. जसं सुपारी व बाग या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, तसं ह्याही व्हिडिओला छान प्रतिसाद द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.